जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। सुमित साटम यांनी आपला वाढदिवस केला अनोख्या पद्धतीने साजरा। आज इचलकरंजी येथील सांगली नाका या ठिकाणी लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्था महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते श्री सुमित साटम यांच्या वाढदिवसानिमित्त दारू नको दूध प्या या अनोख्या जनजागृती कार्यक्रमाने साजरा करण्यात आला। यावेळी नवयुवकांना दारूपासून अलिप्त राहावे व आपले आरोग्य सुधारण्यासाठी दूध प्या असा मोलाचा संदेश या उपक्रमामध्ये दिला आहे। याचे कौतुक कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ स्मिता तेलनाडे यांनी केले। यावेळी सौ सुषमा साळुंखे, सौ शोभा इंगळे, श्रीमती सावित्री हजारे, सौ जोशना भिसे, सामाजिक कार्यकर्त्या सौ उज्ज्वला शहा, सौ रीटा रॉड्रिक्स तसेच बाबासो भांगे, सूरज सय्यद, अनिल हुशारे, विश्वनाथ डांगे, राजू माने, सलीम गवंडी, प्रसन्न देशमुख, रोहित कदम, जयवंत घोरपडे, समरजित पाटील, त्याचबरोबर विशेष सहकारी अभिनव मिल्क फूड व इम्रान बागवान यांचे लाभले। चला तर पाहूया सविस्तर न्यूज चॅनल नेटवर्क सह। आज या ठिकाणी सुमित साटम सरांनी जनजागृतीच्या कार्यक्रमासाठी दारू नको दूध प्या हा जो उपक्रम राबवलाय हा फारच सुंदर आहे। आजची युवा पिढी ही गेल्या वयवर्ष 16 पासूनच युवा पिढी या दारूसाठी आरी जाऊन आपले आयुष्य उद्ध्वस्त करत आहे। आज सुशिक्षित बेरोजगार ह्याला फार भारी गेलेले आहेत। आज या ठिकाणी अनेक संसार उद्ध्वस्त होत आहेत। आज आता तुम्हाला सांगायचं झालं एकच प्याला नाटक राम गणेश गडकरी यांचं एकच प्याला नाटक तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल किंवा यामध्ये एक चांगला सुशिक्षित तरुण आपल्या चांगल्या कौशल्यानं जो संसार करत होता पण किंवा आपल्या बुद्धी कौशल्याचा वापर करून तो आपला आर्थिक संसार चालवतो, पण कोणाच्या तरी संगतीनं तो आज संसार उद्ध्वस्त करून त्यानं आपला दारूच्या व्यसनाला जाऊन संसार उद्ध्वस्त केलेला आहे। मला आता सगळ्यांना सांगणं एकच आहे की बाबा सुमित साटम सरांनी हा जो उपक्रम राबवलेला आहे की त्यांनी चांगला केलेला आहे। आजच्या युवा पिढीला एक चांगलं त्यांनी नेतृत्व केलेलं आहे की बाबा दारू पिऊ नका पण दूध घ्या। आज आपण जर बघायला तर भागात दूध घ्या म्हणून दारोदारी विकायला चांगली सवय लागावं म्हणून दारोदारी आज आपण जातोय, पण दारू न दूध न विकत घेता दाम दुप्पट पैसे देऊन दारू विकत घेऊन आज संसार उद्ध्वस्त करत आहेत। मी साहेबांना हे सांगत आहे की तुम्ही हा जो उपक्रम राबवला हा सगळेजण राबवावा आणि हा खरोखरच अस्तुत्य उपक्रम आहे आणि त्यांच्या पुढील वाटचालीस माझ्या शुभेच्छा देते आणि मी थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र। सुंदर कार्यक्रम आहे आणि हा गल्ली बोळातनं ही जनजागृती झाली पाहिजे। प्रत्येकाने वाढदिवसाच्या निमित्त संध्याकाळी ज्या पार्ट्या होत्या त्यापेक्षा हे दुधाच्या पार्ट्या झाल्या तर मुलांच्या पर्यंत खरोखर चांगला संदेश जाणार आहे। आणि दूध हे असं पौष्टिक असल्यामुळं हे कसं आहे हे सांगावं लागतंय आणि दारू प्या म्हणून हे सांगावं लागत नाही, कारण चांगलं आहे ते समाजापर्यंत नेऊन पोचवावं लागतं, वाईट आहे ते आपोआप पोचलं जातं। ही वाईट घटना आहे, पण साटम सरांनी जे आज वाढदिवसाच्या निमित्त हा कार्यक्रम राबवलाय हा अतिशय सुंदर आहे। युवा पिढीला अगदी पोषक आहे, युवा पिढीला मार्गदर्शक आहे। तर असेच कार्यक्रम प्रत्येकाने राबवावं आणि साटम सरांना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि येथील परतच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन असेच कार्यक्रम राबवावे ही अपेक्षा करतो। बाटली असत्या या बाटलीमुळे अनेक माझ्या माता भगिनीचे संसार आहेत उद्ध्वस्त झाले आहेत। या बाटलीमध्ये सावध राहा, कुठल्या प्रकारचं व्यसन करू नका, एक चांगलं आयुष्य जगा, निरोगी आयुष्य जगा आणि कुठल्याही व्यसनाच्या आहारी जाऊ नका। आपल्या आई वडिलांनी आपल्या लहानाने मोठे केलेले आहेत, त्यांचं कर्तव्य चांगलं पार पाडा आणि कोणाला एक कुठल्या जाती धर्माचा तिरस्कार न करता सर्वांचं एक राहून समाजात चांगलं कार्य करत राहा। जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा। 80 87 820 897।